सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात। हिलाच आषाढी वारी म्हणतात। चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात। आषाढीला ह्या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, ऐदलाबाद येथून मुक्ताबाई आणि उत्तर भारतातून कबीराची पालखी येते। आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा। वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या पायी जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय। त्या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी। या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर भाविक सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात। वारी हा एक आनंद सोहळा असतो। वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर इथे संपणारी एक सामुदायिक पदयात्रा। वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा असते। बँगलोरमध्ये नुकतीच एम चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरीची घटना घडली। IPL मधील रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या ऐतिहासिक विजयानंतर मोठ्या संख्येने चाहते स्टेडियम बाहेर जमले होते। कुंभमेळा चेंगराचेंगरी। कुंभमेळा हा जगातील मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक आहे, जो दर 12 वर्षांनी 4 वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केला जातो। तिथे करोडो भाविक पवित्र स्नानासाठी एकत्र येतात। कुंभमेळ्यात अनेकदा चेंगराचेंगरीच्या गंभीर घटना घडल्या आहेत, ज्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे। जानेवारी 2025 प्रयागराज महाकुंभमेळा येथेही मौनी अमावास्येच्या स्नानापूर्वी गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली, ज्यात किमान 15हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे। आषाढी वारी, बँगलोर चेंगराचेंगरी आणि कुंभमेळा या तिन्ही घटनांमध्ये गर्दी व्यवस्थापन हा प्रमुख घटक आहे, पण त्यांच्यातील फरक खालीलप्रमाणे आहे। आषाढी वारी ही एक पायी चालण्याची शिस्तबद्ध आणि भक्तिमय परंपरा आहे, ज्यात वारकरी स्वतःहून शिस्तीचे पालन करतात। कुंभमेळा हा एक मोठा धार्मिक सोहळा असतो, जिथे करोडो लोक एकाच वेळी विशिष्ट ठिकाणी जमतात। बँगलोर घटना ही एक आकस्मिक सेलिब्रेशनशी संबंधित होती, जिथे गर्दीचे नियोजन कमी पडले। आषाढी वारी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाची आणि जुनी धार्मिक परंपरा आहे, ज्यात मात्र गोपाळकाल्याच्या दिवशी पंढरपूर व गोपाळपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गर्दीचे व्यवस्थापन करणे हे पोलिसांसाठी एक आव्हान असते। पण प्रशासनाच्या चांगल्या नियोजनामुळे आणि वारकऱ्यांच्या शिस्तीमुळे मोठ्या दुर्घटना टळतात। वारीमध्ये वारकऱ्यांची शिस्त आणि प्रशासनाचे नियोजन यामुळे दुर्घटना टाळण्यास मदत होते। चला तर आपण आज सामुदायिक आध्यात्मिक वारकऱ्यांच्या समाधानाच्या परमोच्च बिंदूचा हिस्सा होऊया आणि विठ्ठलाच्या भक्तिमय सोहळ्याचा आनंद आपल्या शाळेत घेऊया। गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग।
गळा भेटते दिवी तुझा नाम तुझा तुझे नाव तुझे रूप धानी दिवाला तुझी आसला गरी जगी बाप सारा जगा सापरी आम्हाने घरांची विठू माऊली तुझी वाट घातली चिंतना मावळाची मना ताळ सोना तुझी आदती आवडे वैष्णवाला दिशा तुझे नाव तुझे रूप धारी दिवाला तुझी आसला गरी जगी बाप सारा जगा सावरी आम्हाने घरांची विठू Hare Krishna, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare.
माझे नाव वेदांत कनेरकर। आज मी तुमच्यासमोर पुंडलिकांचे कीर्तन सादर करणार आहे। स्वतःच्या मुलाला सांभाळते ती आई आणि जगाला सांभाळते ती माऊली। ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्रात भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदायाचा पाया रचला, म्हणून बहिणाबाईंचा अभंग म्हणतात। संत कृपा झाली इमारत कळा आली, ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवलाया। नामा त्यांचा किंकर तेने रचले ते नावर, जनार्दन एकनाथ खांबविला भागवत तुका झाले से कळस, भजन करा सावकाश। श्री भक्त पुंडलिक हा आपल्या माता पित्यांची सेवा सदा करीत असत। श्रीकृष्ण प्रसन्न होऊन तिथे गेले, पुंडलिकांच्या दारात उभे राहिले आणि पुंडलिकांना हाक मारली, पुंडलिका मी तुला भेटायला आलो। पुंडलिकांनी एक वीट बाहेर फेकली व म्हणाले, माता पित्यांचे पाय छेपून येतो, तोपर्यंत या विटेवर थांबा। श्रीकृष्ण आपल्या कंठीवर हात ठेवून दोन्ही पाय विटेवर ठेवून उभे राहिले। पुंडलिक माता पित्यांचे पाय छेपून बाहेर आले। श्रीकृष्णांच्या पायावर मस्तक ठेवला। श्रीकृष्ण म्हणाले, यावेळी जे हवे ते माग। पुंडलिकांनी असे मागितले की, देवा आता जसा उभा आहेस तसा चिरकालपर्यंत उभा राहा। रुक्मिणीसह तू इथेच राहा, ही दक्षिणेकडील द्वारका होऊ दे आणि तू विठ्ठलवैरी रूपा विठ्ठल हे नाव धारण कर। म्हणून म्हणतात, दिंडी रवन पावन क्षेत्र पंढरी, परब्रह्म अवतरले उभे विठ्ठलवरी। पंढरीनाथ महाराज की जय। अतिशय सुंदर। तुमच्यासमोर संत बहिणाबाई यांचा अभंग प्रस्तुत करणार आहे। माझे माहेर पंढरी
धीवरेच्या तिरी आहे धीवरेच्या तिरी बाप आणि आई बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई माझे विठ्ठल रखुमाई माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करितासे पाप गंगा करितासे पाप गंगा एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण संत भैराबाई सांगतात माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी. पंढरपूर हे आपलं माहेर आहे. आता माहेर म्हणजे काय तर माहेर म्हणजे जिथे आपल्याला प्रेम माया आणि शांती मिळते, जिथे अश्रू पुसले जातात आणि जिथे विठू माऊली आपल्या लेकरांना हाक मारून बोलवतात या रे या माझ्या लेकरांनो या. किती प्रेम आहे या विठोबाचं. त्या विठोबाला केवळ देवता मानत नाही तर आपल्याच कुटुंबाचा भाग मानतात. आपला बाप आई बहीण भाऊ आणि सगळं काही. बहिणाबाई पुढे म्हणतात बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई. बाप म्हणजे आधार आणि आई म्हणजे माया. पण विठोबा आणि रुक्मिणी या दोघांचंही प्रेम अगदी निस्वार्थ आहे. बंधूंनो आपण विचार करा आज आपण आपल्या कुटुंबासाठी काय करतो. आपल्या मुलांसाठी आई वडिलांसाठी वेळ देतो का. आई वडिलांचं बोलणं कधी ऐकतो का. लहानपणी आईने उष्ण खाल्लं पण आपल्याला मात्र पोळीचा पहिला घास दिला. वडिलांनी घाम गाळला परंतु आपल्याला कधीही थकवा जाणवू दिला नाही. आणि आपण मोठे झाल्यावर साधी त्यांना प्रेमाची भाकर तरी देतो का की एकटं सोडून संसाराच्या व्यापात अगदी हरवून जातो. एकटे पडलेले आई वडील बिचार एखाद्या कोपऱ्यात आपल्याच लेकरांची वाट पाहत असतात. कधी कधी घरात खूप काही असतं पण मात्र प्रेमाचा ओलावा नसतो. म्हणून विठोबा सांगतो कुटुंबात प्रेम ठेवा, कुटुंबात प्रेम ठेवा आणि सेवेमध्ये भगवंत शोधा. घराचं सुख तेव्हा वाटतं जेव्हा मनात माया असते. आता पुंडलिकाची गोष्ट ऐका हा. पुंडलिक विठोबाला शरण आला पण त्याआधी त्याने आई वडिलांची सेवा केली. विठोबानेही सांगितलं जो आई वडिलांची सेवा करतो त्याच्यासोबत मी सदैव आहे. बंधूंनो आपणही जरा विचार करा आपण आई वडिलांचे ऋण फेडतो का. त्यांनी आपल्यासाठी किती काय केलं आणि आपण त्यांना काय दिलं. वृद्धाश्रमातील एकाकी वडीलधाऱ्याकडे पाहिलं की कसं मन काही वाटतं. पुंडलिकाप्रमाणे आपणही सेवा करूया. हीच खरी भक्ती आहे. देवाचं दर्शन मंदिरात नव्हे तर आई वडिलांच्या सेवेत आहे. तर म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. Thank you.
Hare